किंबहुना शेवटच्या चेंडूपर्यंत या सामन्याचा थरार आपल्याला अनुभवता येईल असा अंदाज सर्वांनीच इथे वर्तविलेला आहे। दोन्ही संघांचे 12 खेळाडू मी आपल्याला अगदी नम्रपणे विनंती करतोय मित्रांनो, आम्हाला सहकार्य करा, कारण मी काल सुद्धा तुम्हाला आठवण दिली होती आणि तोच खेळाडू माझ्या डोळ्यासमोर आहे। पहा, बऱ्याच आठवणी असतात ज्या आपण कधी कधी विसरतो, परंतु काही आठवणी आपल्या डोक्यामध्ये अक्षरशः छापल्या जातात। तशाच प्रकारचा तो सामना जो आहे तो माझ्या स्मृती पटलावरती छापला गेलाय। कोणत्याही प्रकारचा वादविवाद किंवा कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये यासाठी मी वारंवार सांगत असतो। दोन्ही संघांचे 12वे खेळाडू जर आले असतील, या साई शिराड संघाचे आलेले आहेत। याच दरम्यान सन्माननीय श्रीयुत कैलासजी काशीनाथ गजने यांचे इथे आगमन झालेलं आहे। जय हनुमान फकीरपाडा चषक 2023 मध्ये सर आपलं हार्दिक 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 स्वागत आणि विनंती असेल सन्माननीय कैलासजी यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय कैलासजी काशीनाथ गजने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अलिबाग उपतालुका प्रमुख, राजनीतीमध्ये कार्यरत असलेले आणि आपल्या समाजासाठी आपल्याला काहीतरी करता येईल या उद्देशाने या इंटेन्शनने आपण पाहतोय, ते नेहमीच कार्यरत असतात। तर सन्माननीय गजने साहेबांचं मी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। जय हनुमान फकीरपाडा चषकामध्ये त्यांचं स्वागत आहे, त्यांचे आभार आहेत आणि त्यांच्या समवेत आलेले सर्व कार्यकर्ते, त्यांची मित्रमंडळी, त्यांचे सहकारी या सर्वांचेच मी आभार व्यक्त करतोय आणि स्वागत करतोय। या सर्वांनाच विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आणि त्याचप्रमाणे सन्माननीय धनंजयजी गुरव साहेब हे सुद्धा इथे आलेले आहेत। मी गुरव साहेबांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती असेल सर आपण विराजमान व्हावं, स्थानापन्न व्हावं। आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत आणि या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। तो चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का फिर से एक बार तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर। आणि त्याचप्रमाणे सन्माननीय जितेंद्रजी म्हात्रे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। या मंडळाचे खरे सहकारी आणि खंदे समर्थक असं मी म्हणेन, ज्यांच्यातर्फे आपल्याला तब्बल 50,000 रुपयाची देणगी लाभलेली आहे। असे सन्माननीय जितूजी आपले सुद्धा हार्दिक 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 स्वागत, असंच प्रेम या मंडळावरती असेल अशी अपेक्षा आहे। चलिए दोस्तों, पहली गेंद हो चुकी है। साक्षात अपना निजी पहला ओवर लेके आए हैं फुलाई देवी सासवने इस टीम की जानिब से। फुलाई देवी सासवने के कैप्टन ने राजेश मोहिते ने टॉस जीतने के बाद फौरन यहां पे डिसाइड किया, फैसला किया हम फील्डिंग करेंगे और बल्लेबाजी के लिए दावत दी है साई चिराग को। साई चिराग के सलामी बल्लेबाज हम देख सकते हैं स्ट्राइकिंग एंड पर जो है वो है विकी अर्थात कैवल्य। कैवल्य का मतलब होता है, जरूर मैं ये बताना चाहूंगा, शेयर करना चाहूंगा। इस मरतबा फुल टॉस गेंद नो बॉल करार दिया है, उसे उल्टे हाथ से खेला है, डी पॉइंट सीमा रेखा के बाहर। जैन समुदाय में कैवल्य को मोक्ष कहा जाता है, मोक्ष। तो क्या यहाँ पे किसे मोक्ष देंगे? कैवल्य अर्थात मोक्ष। स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं, नॉन स्ट्राइकिंग एंड पर समीर थड़े। जी हाँ, फिर से एक बार कुछ तो आवाज यहाँ पे जरूर आई है, मगर शायद खिलाड़ी ने आवाज दी है। जी हाँ, नो बॉल करार दिया है अंपायर जी ने। नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। उसी के साथ हो देखिए हम
समीर थड़े कितने कैलकुलेटिव है, कितने होशियार है, कितने प्रेजेंस ऑफ माइंड है। होशियार खिलाड़ी होना बेहद जरूरी होता है। उनका बहुत परफेक्ट ध्यान था यहाँ पे कि क्या हो रहा है, किस तरह से फील्डिंग यहाँ पे सजी है। और एक अतिरिक्त रन भी यहाँ पे मिला। उसी के साथ जी हाँ, यहाँ पे फ्री हिट भी मिलेगा। एवरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट। और इसी के तहत यहाँ पे फ्री हिट खेलने का मौका समीर के पक्ष में। समीर के पास रनों की संख्या हो चुकी है 9 रन। जी हाँ, बहुत ही तेज तर्रार गेंद थी। ऑप्शन के बाहर जाने वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में पुल करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी। तकरीबन कंधे की ऊंचाई तक यह गेंद उठी थी। नाकाम कोशिश रही, मगर नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद थे, मगर गेंद उन तक नहीं पहुंची। और इसी वजह से 1 रन लेने का यहाँ पे मौका दोनों भी बल्लेबाजों के पास। 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। साई चिराग एक बहुत ही जानी मानी टीम है, मजबूत टीम मानी जाती है। गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, बहुत ही अच्छे प्लेयर शुमार किए जाते हैं। घुटने के बल गए थे कैवल्य पाटिल, मगर गेंदबाज साक्षात की मैं तारीफ करना चाहूंगा। यहाँ पे बल्लेबाज विकी के दिल को ताड़ा था। इनफैक्ट मैं ये कहूंगा कि उनके दिमाग में प्रवेश कर जाना था कि किस तरफ खेलने की कोशिश करेंगे, और उसी के तहत यहाँ पे गेंदबाजी हो रही है। थोड़ी सी स्लोवर वन गेंद, कभी परफेक्ट यॉर्कर, कभी ऑफ कटर, कभी थोड़ा सा बाउंसर, इस तरह से कुछ मिश्रण करते हुए। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को फिर से एक बार खींचा था, लपेटना चाहते थे और 30 गज के दायरे का फायदा उठाने की कोशिश यहाँ पे कैवल्य की, मगर गेंद और बल्ले की अच्छी मुलाकात नहीं है। 2 गेंदें अभी भी आना बाकी। तकरीबन 2 नो बॉल और 1 वाइड बॉल। इस वजह से ये ओहो हवा में निकाल दिया है। और हमारी एक लैंग्वेज में, सादी सिंपल लैंग्वेज में कहा जाता है हलवा, उस तरह से ये कैच। और इसी के साथ एक बड़ा झटका। समीर आउट होने, कैवल्य आउट होने के बाद समीर का साथ निभाने के लिए उनके साथी बल्लेबाज ओमकार पाटिल। हालांकि ओमकार पाटिल के बारे में जरूर मैं विश्लेषण करना चाहूंगा। कभी कभी मुझे लगता है कि ये राइट हैंडेड बल्लेबाज है या लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है, क्योंकि रिवर्स स्वीप इतना शानदार तरीके से खेलते हैं। क्या उनका अंदाज होता है, लाजवाब अंदाज होता है। और इसी वजह से मेरे दिल में ये शक और शुबा पैदा होती है कि ये लेफ्टी बल्लेबाज है या राइट हैंडेड बल्लेबाज है। मगर आज सही मायनों में उनके लिए एक रनों का अंबार लगाने का मौका। या दरम्यान मित्रांनो, आपण पाहताय की आपल्या व्यासपीठावरती सर्व आपले सहकारी आणि त्याचप्रमाणे आपल्याला पाठिंबा देणारे सर्वच या समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे। मी माझ्या शब्द सुमनांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, परंतु औपचारिक स्वागत आपण करणार आहोत। या मंडळाचे प्रमुख सदस्य सन्माननीय चंद्रकांत भोईर यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सर्वात प्रथम सन्माननीय कैलासजी गजने, अलिबाग तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचं आपण स्वागत करायचं आहे। एक मायेची उपदार शाल आणि त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय गजने साहेबांचं इथे स्वागत केलं जात आहे। जरा जोरदार टाळ्यांनी आपण सुद्धा स्वागत करा। धन्यवाद गजने साहेब, असंच प्रेम राहू द्या आणि असेच आशीर्वाद सुद्धा राहू द्या, कारण क्रिकेट आपल्या जीवनातला अविभाज्य भाग आहे आणि आपण इथे आलेत, आपला वेळ खर्च केला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। त्यानंतर सन्माननीय यानंतरचे सत्कार मूर्ती धनंजयजी गुरव सरांचं आपण स्वागत करणार आहोत। शिवसेना प्रवक्ते सन्माननीय धनंजयजी गुरव साहेबांचं इथे आपण स्वागत करणार आहोत। त्यांना सुद्धा एक मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे। धन्यवाद गुरव साहेब, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक आभार।
त्यानंतरचे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय परेशजी गजने यांना विनंती आहे सर आपण सुद्धा थोडंसं पुढे या, कारण आपला चेहरा आपली बॉडी लँग्वेज आम्हाला सुद्धा इथे पाहायला मिळेल, किंबहुना सर्व क्रिकेट रसिकांना सुद्धा पाहायला मिळेल। परेशजी गजने आपले सहकारी ज्यांनी आपल्याला नेहमीच पाठिंबा दिलाय, ज्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत असे परेशजी गजने साहेब। त्यानंतर सन्माननीय दीपकजी गोंधळी यांचं आपण स्वागत करणार आहोत। दीपकजी यांना विनंती आहे सर आपण सुद्धा या। दीपकजी गोंधळी यांचं सुद्धा आम्हाला नेहमीच सहकार्य असतं, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत। धन्यवाद दीपकजी, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। त्यानंतरचे सन्मान मूर्ती आहेत मनोजजी पाटील यांना सुद्धा विनंती असेल सर आपण सुद्धा या, आपलं सुद्धा इथे स्वागत करणं आमचं कर्तव्य आणि आपला अधिकार सुद्धा आहे, कारण आपण सुद्धा एक प्रतिष्ठित व्यक्ती आहात आणि आम्हाला नेहमीच सपोर्ट करत राहिलेले आहात। त्यानंतरचे सन्मान मूर्ती आहेत सन्माननीय रवीजी गजने यांना सुद्धा विनंती आहे। सन्माननीय रवीजी गजने यांचं सुद्धा इथे आपण ज्यांच्या सौभाग्यवती सन्माननीय अजिता रवी गजने आताच नवनिर्वाचित सरपंच पदावरती विराजमान झाल्याबद्दल जरा जोरदार एकदा टाळ्या वाजवूया आपण त्यांच्यासाठी आणि पुढील आयुष्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील। सन्माननीय रवी गजने आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय, त्यांचा आपण सन्मान करतोय। त्यानंतर सन्माननीय गणेशजी म्हात्रे यांचं सुद्धा आपण इथे स्वागत करणार आहोत। वेलकम गणेशजी, एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहताय, एक वेगळा लुक पाहताय आणि चेहऱ्यावर स्मित हास्य पाहतोय। वेलकम गणेशजी, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। तर आपण पुन्हा एकदा बोलूया मैदानाकडे। मैदानामध्ये एक अटीतडीची लढत सुरू आहे। मी मैदानामध्ये जाण्याच्या अगोदर सामना सुरूच राहील, परंतु तत्पूर्वी सन्माननीय धनंजयजी गुरव या साहेबांना विनंती करणार आहे सर आम्हाला इथे आपण थोडंसं इथे आपलं मनोगत व्यक्त करावं अशी माझी विनंती असेल। सन्माननीय धनंजयजी गुरव। जय हनुमान क्रीडा मंडळ फकीरपाडा आणि अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या 2023 च्या वर्ष समता शेवटी हे केलेलं आहे। पण अतिशय सुंदर असं नियोजन आणि नियोजन असलं की प्रत्येक कार्य तुमचं यशस्वी होणार, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नसते। आता ह्या क्रिकेटच्या संदर्भामध्ये इथं फक्त शुभेच्छा देणंच योग्य असतं, कारण क्रिकेट प्रेमींना कुठेतरी काहीतरी बोललेलं आवडत पण नाहीये आणि म्हणून एक सर्व क्रिकेट संघ असतील ह्या एकूण स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आणि या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे क्रिकेट प्रेमी यांना मनापासून मी धन्यवाद देईन। अतिशय उत्कृष्ट असं समालोचक या क्रिकेटच्या निमित्तानं पाहायला मिळालं। यासिमजी अतिशय सुंदर असं आपलं समालोचन आहे। नक्कीच पुन्हा एकदा आमच्या सर्वांकडूनच आपल्या सर्व टीमना सर्व स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा, धन्यवाद। मला आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मनापासून। थँक्यू, धन्यवाद सर। हे होते धनंजय गुरव साहेब, त्यांचा आवाज आपण मायक्रोफोन वरती ऐकत होतात। सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा मैदानाकडे। तो चलिए दोस्तों, रनों की संख्या हो चुकी है 13 रन 13 फॉलोस ऑफ 2 विकेट्स। सेकंड ओवर इन प्रोग्रेस, दूसरा ओवर प्रगति पर। विक्रम थड़े गेंदबाजी के मार्ग पर एक जाना माना खिलाड़ी है, एक्सपीरियंस से लबालब भरा हुआ यह खिलाड़ी है और बहुत ही होशियार, बहुत ही चाणक्य और बहुत ही बुद्धिमानी का क्रिकेट उन्होंने इस मैदान पर खेला है।
और मैं अक्सर कहता हूं कि ये खिलाड़ी नाइट टूर्नामेंट और लाइट वेट गेंद के लिए पैदा हुआ है, मगर फिर भी यहाँ पे हेवी बॉल को भी बहुत ही अच्छे से एडजस्ट करता है। जी हाँ, इस पर दबाव उड़ा दिया है, गेंद गगन में, मगर बहुत देर तक हवा में रहने का उसका फायदा मिला। डीप स्क्वायर लेग की दिशा में एक आसान सा कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। साई जिराड की थोड़ी सी खराब अवस्था, बहुत ही खराब स्थिति, नाजुक अवस्था मुझे नजर आ रही है, क्योंकि देखिए ऊपरी क्रम के तकरीबन 3 बल्लेबाज मैदान छोड़ चुके हैं और रनों की संख्या है मात्र 13 रन। फिर से एक बार वही बार बार कहा जाता है 13 का आंकड़ा, 17 का आंकड़ा, और हालांकि मैं इससे बिल्कुल सहमत नहीं हूं, मगर 13 के योग पर ये और एक झटका लगा है। साई जिराड की सही मायनों में इस तरह से स्थिति कर दी है, फुलाई देवी शासन के गेंदबाजों की जितनी तारीफ करे उतनी कम होगी, क्योंकि मैंने जैसे कहा कि साई जिराड एक बहुत ही लाजवाब टीम है, बहुत ही जबरदस्त टीम है, बहुत सारे खिताब उन्होंने जीते हैं, मगर यहाँ पे देखिए थोड़े से झूंझते हुए फुलाई देवी शासन के गेंदबाजों के सामने खराब गेंद, ये बिल्कुल नहीं कर सकते और उसका पूरा फायदा उठाया है। जैसे गेंद आई हुई वैसे ही उसे मात्र आसमान दिखाया है, एलिवेशन दिया है, गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन। यहाँ पे मंदार ने अपने बल्ले से यही दिखाया है, हालांकि शुरुआती गेंद थी, पहली गेंद थी, मगर तैयार थे। उनकी मानसिकता देखिए, उनकी सोच, उनका अप्रोच, ये मुझे बहुत ही बढ़िया लगा, बहुत ही अच्छा लगा, क्योंकि वो भी जानते हैं कि हर वक्त आपके वही खिलाड़ी आपको नहीं जितवा सकते। समीर, उसी के साथ विकी, ओमकार, प्रथम, प्रारंभ, ये सारे खिलाड़ी अच्छे हैं, मगर मैं भी अच्छा हूं। जिस तरीके से वीरेंद्र सहवाग को जब पूछा गया और उसे कहा गया कि तुम्हें कहां जगह मिलेगी, तब उसने सोचा था दिल और दिमाग में कि ऊपर सचिन रमेश तेंदुलकर है, ऊपर गांगुली है, ऊपर लक्ष्मण है, ऊपर राहुल द्रविड़ है, मैं कहां पे यहाँ पे फिट होऊंगा, तो मुझे कुछ अलग करना होगा, इनसे कुछ हटके अगर मैं करूंगा तो ही यहाँ पे मुझे जगह मिलेगी। तो इन्होंने तो 80 गेंदों में 100 रन बनाए हैं, मुझे 120 रन बनाने हैं सिर्फ 60-70 गेंदों में। तो इस तरह से उन्होंने सोचा और पूरी तरीके से एग्जीक्यूट किया। इसी वजह से वो इंडियन टीम में बहुत लंबे अरसे तक खेलते गए और बहुत सारे रिकॉर्ड बनाए, अपनी पहचान बनाई। उसी तरह से यहाँ पे ये हम देख सकते हैं बल्लेबाज मंदार की भी सोच। तो रनों की संख्या हमारे गुणलेखक जी, हमारे ओमकार जी हमें यहाँ पे बताते हुए 19 रन स्कोर कार्ड पर। और देखिए 19 का आंकड़ा जो कि वीरेंद्र सहवाग के लिए बहुत ही लकी या अनलकी मैं नहीं जानता, मगर उनके जिंदगी से और उनके करियर से जुड़ा है। देखिए यहाँ पे बहुत सारे मेहमान बैठे हैं, उनकी जानकारी के लिए मैं जरूर बताना चाहूंगा। और इस बीच हवा में गेंद उड़ती हुई, ओहो हो, ये क्या कैच लपका है, लाजवाब शानदार कैच ऑफ द टूर्नामेंट अगर मैं कहूंगा तब भी गलत नहीं होगा। मैंने बिल्कुल नहीं सोचा था कि ये कैच हो सकता है, मगर फिर भी जिद थी कि मैं कैच तक पहुंचूंगा, कैच ले लूंगा। वेरी वेल डन। और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। तो देखिए गुरु साहब, मैं बताना चाहूंगा वीरेंद्र सहवाग से जिंदगी का जो 19 का आंकड़ा किस तरह से जुड़ा हुआ है। आईपीएल में जो उन्होंने शतक लगाया है और उसका हाईएस्ट जो है वो 119 है। वनडे का उनका हाईएस्ट स्कोर जो है वो 219 है और टेस्ट क्रिकेट का जो हाईएस्ट है वो 319 है। और इसी वजह से वीरेंद्र सहवाग की याद भी आई। और स्कोर बोर्ड पर हम देख सकते हैं रनों की संख्या भी 19, तकरीबन 4 विकेट खोए हैं साई जिराड ने। साई जिराड झुलसती हुई, साई जिराड यहाँ पे संघर्ष करते हुए दिखाई दे रही है। करे तो क्या करे इसी विवंचना में, मगर अब यहाँ पे कैप्टन खुद आए हैं।
अब कैप्टन को पूरी तरीके से जिम्मेदारी अपने मजबूत कंधों के ऊपर ओढ़नी होगी और एक सम्मान पूर्वक स्कोर यहाँ पे खड़ा करना होगा। और इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि अगर कैप्टन लड़ते रहेंगे, कैप्टन मैदान में रहेंगे, तो जरूर यहाँ पे रनों की संख्या भी हमें देखने को मिलेगी। अजिंक्य वैद्य स्ट्राइकिंग गेंद पर, ओहो अच्छी गेंद और मिनट के साथ यहाँ पे खेला बैक टू द बॉलर, बॉलर के सर के ऊपर से गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात थे। एक रन जरूर यहाँ पे मिला, अपना अकाउंट यहाँ पे ओपन किया है कैप्टन ने और इस एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर प्रगति पर, कुल मिला के 5 ओवर का ये मुकाबला है। 5 ओवर में कम से कम यहाँ पे 60 का आंकड़ा छूना अच्छा समझेंगे, क्योंकि सामने वाली जो टीम है फुलाई देवी सासव ने, वो भी बहुत ही बढ़िया टीम है, जानी मानी टीम है और इसी वजह से तकरीबन 50 और 60 के बीच में भी अगर साई चिराग पहुंचती है तो एक रोमांचकारी, रोमहर्षक और कांटे की टक्कर हमें देखने को मिलेगी। आणि याच दरम्यान सन्माननीय दर्शनजी वाकडे यांना विनंती आहे, सर आपण सुद्धा व्यासपीठावर आम्हाला जॉईन व्हायचं आहे, कारण सासवणे गावामध्ये एक प्रतिष्ठेची, एक नामांकित आणि एक मोठी टुर्नामेंट आपण बऱ्याच वेळा पाहिली असेल, ऐकली असेल। त्याचे आयोजक, मुख्य आयोजक या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलंय, एक क्रिकेटचा खेळाडू आणि त्याचप्रमाणे एक सामाजिक कार्यकर्ता आणि क्रिकेटचा उत्तम आयोजक म्हणून ज्यांची ख्याती आहे, ज्यांची ओळख आहे, ते खेळतायत, परंतु त्यांना विनंती असेल आपण नंतर नक्कीच आम्हाला जॉईन व्हायचं आहे। चलिए दोस्तों हम मैदान में चलते हैं। मैदान में बहुत ही रोमांचकारी यहाँ पे मैच जारी है। ये मैच बहुत ही रोमांचकारी होगा, रोमहर्षक होगा, कांटे की टक्कर होगी, कांटे का मुकाबला होगा, इसमें कोई शक नहीं, कोई संदेह नहीं है, कोई दो राय नहीं है। जी हाँ, जाने दिया उसे, मगर गुड लेंस पर टप्पा खाने के बाद गेंद बहुत ही ज्यादा बाहर की तरफ निकली, कट भी हुई और थोड़ा सा टप्पा खाने के बाद घूमती भी बाहर की तरफ निकली। और ये अच्छा निर्णय ओमकार का, ओमकार के तेवर उन्होंने पहले ही बता दिए हैं कि मैं क्या कर सकता हूं, मैं विध्वंस बजा सकता हूं। इसका संदेश दिया है, ये लीजिए और वाह वाह वाह, मजा आ गया मंदार, जहां पे सारे बल्लेबाज लड़खड़ाते हुए नजर आ रहे हैं। एक नया खिलाड़ी हम देख सकते हैं, लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं और एक छक्का। किसी भी बल्लेबाज को अब तक देखिए, किसी ने 2 रन बनाए, किसी ने 5 बनाए, किसी ने 1 बनाया, मगर ये खिलाड़ी है जिन्होंने मात्र 3 गेंदों में 15 रन जोड़े हैं अपने टीम के लिए। राहत की सांस इसी को कहते हैं, सांसों में सांस अटकी हुई थी, मगर उसे थोड़ी देर के लिए रिलीज किया है। हो इस मर्तबा थोड़ा सा गैर जिम्मेदाराना मैं शॉट कहूंगा, मगर तकदीर देखिए आज उनका शुभ दिवस मैं कहूंगा, क्योंकि ऑफ स्टंप के बहुत ही बाहर जाने वाली गेंद को हालांकि जबरदस्ती मिड विकेट की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर इतनी बाहर थी कि अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। 1 रन अतिरिक्त यहां पे मिला। जी हाँ, इसमें दबा थोड़ा सा आगे जाने की कोशिश जरूर थी, मगर गेंद तक नहीं पहुंच पाए। अपने फुटवर्क का इस्तेमाल करना होगा। अगर आप गेंद के पास जाओगे तब यहाँ पे जरूर बड़े शॉट हमें देखने को मिलेंगे। थोड़ी सी गलती यहाँ पे फिर से एक बार हुई है। इनफैक्ट मैं ये कहूंगा कि धर्मेंद्र की ये कलात्मक गेंदबाजी होगी, क्योंकि धर्मेंद्र बल्लेबाजों को परखते हुए गेंदबाजी करने की कोशिश में आखिरकार चकमा दिया है, फंसाया है, आंखों में धूल झोंकी है और विकेट कीपर के हाथों में ये आसान सा कैच और मंदार बैक टू दी पैवेलियन। धर्मेंद्र वर्तक, जिनके पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है, आत्मविश्वास से लबालब भरे हुए ये खिलाड़ी हैं। एक छक्का जरूर आया है इस ओवर में। रनों की संख्या 29 रन, 29 रन ऑन स्कोर कार्ड। 30 रन हो चुके हैं अजिंक्य, 30 रन।
3 ओवर की समाप्ति के बाद पहले ओवर में 10, दूसरे ओवर में 9 और इस ओवर में 11, मगर धर्मेंद्र ने इस ओवर में 11 रन जरूर खर्च किए हैं, मगर 2 सफलताएं अर्जित की है। 10 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं और जैसे मैंने कहा कि तकरीबन 50 का आंकड़ा जरूर छुएगी। 50 और 60 के बीच में मुझे ये आंकड़ा नजर आ रहा है। हालांकि प्रेडिक्शन बिल्कुल नहीं लगा सकते क्योंकि क्रिकेट का खेल बहुत ही अनप्रेडिक्टेबल है, अनोखा खेल है ये। और इस बीच नए गेंदबाज आए हैं साक्षात अपना निजी दूसरा ओवर लेके। जी हाँ, ओवर पिच गेंद, मगर ऊंचाई ज्यादा और क्या ये लंबाई भी ज्यादा। जी हाँ, गेंद सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार स्टेडियम के बाहर 6 रन के लिए। कैप्टन लीड फ्रॉम द फ्रंट। देखिए पूरी जिम्मेदारी अपने कंधों पर ओढ़कर जिम्मेदारी के साथ यहां पे बल्लेबाजी हो रही है। लाजवाब, शानदार, झन्नाटेदार छक्का। क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है। साक्षात का यहाँ पे स्वागत किया है, लगातार 2 गेंदों में 2 छक्के लगाकर। हालांकि दोनों सगे भाई बल्लेबाजी कर रहे हैं, अजिंक्य वैते और अर्पित वैते, दोनों भी बल्लेबाज बहुत ही शानदार बल्लेबाजी कर सकते हैं, ये हमने अक्सर देखा है। जी हाँ, फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेला था, मगर गेंद बैक टू द बॉलर चली गई थी। फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया फील्डिंग, मगर फिर भी 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे। जैसे भी रन आए आना बेहद जरूरी है क्योंकि साही जिराट झुलस रही थी, रनों के लिए यहाँ पे तड़प रही थी और उसमें हम देख सकते हैं कि कैप्टन के 2 छक्के जिस तरीके से आए हैं, अब यहाँ पे आत्मविश्वास बढ़ता हुआ 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ये थोड़ा सा महंगा ओवर यहाँ पे घटता हुआ साक्षात का, क्योंकि 3 गेंदों में उन्होंने 13 रन खर्च किए हैं, मगर जिस अंदाज के साथ यहाँ पे बल्लेबाजी की है अजिंक्य वैते ने, उनकी तारीफ तो यहाँ पे बनती है। थोड़ी सी बातचीत के बाद फिर से एक बार यहाँ पे खेल शुरू होता हुआ। साक्षात राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, वाइड, तकरीबन वाइड गेंद थी, आवाज भी आई थी और उसे भी पहुंचा दिया है अर्पित वैद्य ने। बहुत ही लाजवाब ये स्ट्रोक, वाइडिश लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रन के। वाले ने दोनों भी भाइयों को देखिए अच्छी हाइट से नवाजा है, उसी के साथ बहुत ही अच्छी ताकत से नवाजा है और वेल एजुकेटेड भी है, बहुत ही अच्छा अध्ययन उन्होंने किया है और क्रिकेट के मैदान पर भी अक्सर अच्छा कार्य करते हैं। इस मर्तबा शॉर्ट फाइन ले के दिशा में एक आसान सा कैच, कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और इसी के साथ अर्पित वैद्य बैक टू दी पैवेलियन। साक्षात ने इस ओवर में अर्पित वैद्य को आउट जरूर किया है, मगर उसके लिए बड़ी कीमत उनको चुकानी पड़ी क्योंकि 5 गेंदों में उन्होंने अब तक 19 रन खर्च किए हैं। थोड़ा सा महंगा ओवर, खर्चीला ओवर मैं कहूंगा, मगर साक्षात एक जाने माने खिलाड़ी है, वो जानते हैं कि यहाँ पे किस तरह से वापसी करनी है। बिल्कुल डगमगाए नहीं, पहले 4 गेंदों में 3 छक्के आने के बावजूद बहुत ही अच्छी तरीके से अपने लाइन को कंट्रोल किया और अंदर आती हुई गेंद के ऊपर चकमा दिया और अर्पित को मैदान छोड़ना पड़ा। अर्पित आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं रितेश मात्रे, बहुत ही छोटे कद का ये खिलाड़ी है, छोटी उम्र का खिलाड़ी है
देखिए उनकी हाइट बहुत छोटी है, यानी छोटी हाइट जरूर है मगर जबरदस्त फाइट करते हैं, इसमें कोई शक नहीं है। फाइटर खिलाड़ी है, होशियार है, बुद्धिमानी का क्रिकेट उन्होंने खेला है। ओहो, ऑफ स्टंप के बाहर फिर से एक बार ललचाया, तेज तर्रार ऑफ कटर गेंद ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, उसे क्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए और इसी के साथ ओवर की समाप्ति। 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 49 रन्स, यानी तकरीबन 12.25 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो तकरीबन मैंने जैसे कहा था कि 60 का आंकड़ा छूना चाहेगी साई छिराड़, वो आंकड़ा मुझे अब यहाँ पे नजदीक दिखाई दे रहा है, क्योंकि कैप्टन अभी भी लड़ रहे हैं। कैप्टन ने बिल्कुल यहाँ पे किसी भी तरह का तनाव या दबाव अपने आप पर आने नहीं दिया है। समीर आउट हुए, विकी आउट हुए, ओमकार आउट हुए, प्रारंभ आउट हुए, अर्पित भी आउट हो चुके हैं, मगर उनके ऊपर उसका कोई असर नहीं है। वो जानते हैं कि मैं खेल सकता हूं, मैं लड़ सकता हूं, मेरे हाथों में बल्ला है और मैं यहाँ पे अपने टीम के लिए एक अच्छा रनों की संख्या का आकार खड़ा कर सकता हूं और इसी जज्बे के साथ, इसी जुनून के साथ अब तक लड़ते रहे हैं। वेरी वेल डन। मगर अब अंतिम ओवर में किस गेंदबाज के हाथों में गेंद सौंपेंगे, क्योंकि यहाँ पे किसी भी हालत में आपको अजिंक्य को रोकना है, किसी भी हालत से उनका विकेट चटकाना है और यही स्ट्रैटेजी होंगी। आदित्य गीजम का बहुत ही अच्छा एक्शन, बहुत ही शानदार फॉलो थ्रू, बहुत ही जबरदस्त रिदम। जब भी वो रिदम में होते हैं ना तो उनकी गेंदबाजी देखने का मजा कुछ अलग होता है। वही आदित्य के हाथों में गेंद सौंपी है। ये देखिए, एलबीडब्ल्यू, लेग बिफोर द विकेट, पग बदा के रूप में अंपायर जी की उंगलियां आसमान में बुलंद और कैप्टन को जाना पड़ेगा, मैदान छोड़ना पड़ेगा। नाराज और निराश मन से अजिंक्य वैद्य मैदान से बाहर। इस बीच नए बल्लेबाज प्रशांत मात्रे, हालांकि मेरे ख्याल से इसी मैदान पर उनके नाम एक शतक भी है। इन्हें हल्के में लेना ये सेहत के लिए अर्थात गेंदबाजी करने वाले टीम के लिए अच्छा नहीं होगा, क्योंकि ये खिलाड़ी भी बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर सकता है और उनके नाम पर शतक है लेदर क्रिकेट में, इसी मैदान पर मुझे याद है आज भी। और इसी वजह से प्रशांत ने अगर 2-3 बड़े स्ट्रोक यहाँ पे खेले तो फिर मैच के ऊपर जबरदस्त उसका असर पड़ेगा, उसका प्रभाव पड़ेगा। और इसी वजह से आदित्य गीजम ने एक बहुत ही बड़ा जो एक बीच में दीवार थी अजिंक्य की, वो तो दूर की है, उसे गिरा दिया है, मगर अभी भी उनका काम बाकी है। 5 गेंदें अभी शेष है, यहाँ पे कम से कम रन खर्च करने हैं, ज्यादा से ज्यादा विकेट चटकाने हैं। ओहो हो, आदित्य आज रिदम में, आदित्य आज अपने लाजवाब मूड में नजर आ रहे हैं। क्या सटीक लाइन एंड लेंथ है। आदित्य जानते हैं कि मेरी जो स्ट्रेंथ है, मेरी जो ताकत है वो है लेंथ और लाइन, ज्यादा यहाँ पे कुछ करने की जरूरत नहीं है। अगर सही ठिकाने पे गेंदे, सही लंबाई और सही दिशा से अगर मैं गेंदबाजी यहाँ पे करूंगा तो जरूर यहाँ पे बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित करूंगा। इसी सोच के साथ जी आदित्य गीजम ने कमाल कर दिया है। आदित्य गीजम की जितनी तारीफ करे उतनी कम। देखिए तालियां बजा रहे खुद कैप्टन राजेश मोहिते, उसी के साथ निखिल ने भी तालियां बजाई, उनके थर्ड मैन में जो फील्डर खड़े हैं उन्होंने भी तालियां बजाई, क्योंकि वो जानते हैं ये बहुत अहम ओवर है। इस ओवर में अगर ये मैच में ज्यादा से ज्यादा रन बनाते हैं तो ये मैच दूर चला जाएगा, मैच बहुत कठिन होगा। और इसी वजह से ये 3 गेंदें बहुत ही मौल्यवान। जी हाँ, मगर इस मर्तबा गेंद पाले में और विक्रम थले सेफ हैंड और बहुत ही अच्छा वेल जज कैच। और इसी के साथ रितेश मात्रे भी मैदान से बाहर। पचास रन हो चुके हैं। रितेश मात्रे आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं रितेश पाटिल टीपी। रितेश पाटिल हालांकि ज्यादा खेलने का मौका नहीं मिला है, मगर अब जब भी मौका मिला है उसे गुनाना होगा और अपनी पहचान बनानी होगी।
जी हाँ, बहुत ही बढ़िया यहाँ पे गेंदबाजी, क्या कहेंगे जरा। आदित्य गीजम की गेंदबाजी पसंद आई हो तो तालियां होनी चाहिए दोस्तों। ये देखिए क्या हो रहा है, अचानक यू टर्न ले लिया है पूरा के पूरा। 5 गेंदों में 2 बल्लेबाजों को चलता किया और मात्र 1 रन खर्च किया है। वेरी वेल डन आदित्य गीजम। मैंने कहा था इस खिलाड़ी को, मैंने बहुत नोटिस किया है, ये जब भी रिदम में रहते हैं ना तो मजेदार गेंदबाजी करते हैं, अच्छे अच्छे बल्लेबाजों की बोलती बंद करते हैं। ये लीजिए और एक आग का गोला, ये लीजिए और एक कड़वी दवाई, पाटनकर काढ़ा। कमाल का यॉर्कर था, बिल्कुल परख नहीं पाए थे। और इसी के साथ ये ओवर की समाप्ति। शानदार ओवर, जबरदस्त ओवर, तालियों की गूंज सुनाई देनी चाहिए आदित्य के लिए, क्योंकि मैच उनसे बहुत दूर चला जाता। क्योंकि अगर आदित्य ने कंट्रोल नहीं किया होता, 4 ओवर की समाप्ति के बाद बहुत सारे रन हुए थे, मगर इस ओवर में मात्र 2 ही रन, यानी कुल मिला के रनों की संख्या 51 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 52 रनों की जरूरत। 5 ओवर का मुकाबला है, 5 ओवर में 52 रन। इस मैदान के मद्देनजर बहुत ही आसान सा लक्ष्य जरूर है, मगर उसके पीछे किंतु परंतु अगर और मगर लगा हुआ है। अगर साई चिराग के गेंदबाज भी इस तरह से गेंदबाजी करते हैं तो ये मैच अंतिम क्षणों तक चला जाएगा। जैसे मैंने कहा था कि अंतिम गेंद तक भी चला जा सकता है। देखते हैं क्या होता है इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए मैं फिर से एक बार माइक्रोफोन पर आमंत्रित करना चाहूंगा मेरे काबिल दोस्त निनाद को। यानंतर होणारा सामना अर्थातच फ्रेंड्स ग्रुप हशिवरे विपक्ष चालू असलेल्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्या 2 संघादरम्यान आपण लावणार आहोत। तर दोन्हीही संघांना विनंती असेल की आपण कुठेही न जाता इथेच थांबावं। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर। मैदानात आपण सामना पाहतोय, एक महत्त्वपूर्ण सामना। या दोन्ही संघांचा या स्पर्धेतील पहिला सामना। एका बाजूला फुलाईदेवी सासवणे संघ ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला, कर्णधार राजेश मोहितेने प्रथम क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतला। फलंदाजीसाठी आमंत्रित केलं प्रतिस्पर्धी संघाला म्हणजे साई चिराग संघाला। 5 षटकांच्या मर्यादित खेळामध्ये जर आपण पाहिलं 30 चेंडूचा सामना करताना प्रथम फलंदाजी करताना साई चिराग संघाची धावसंख्या झालेली आहे 7 गडी बाद 51 धावा। विजयासाठी 52 धावांचं लक्ष्य आहे। जर ह्या ज्याप्रमाणे यासीन सर आपण म्हणालात या मैदानाचा विचार केला, खेळपट्टीचा विचार केला तर ह्या धावा सहजतेने पूर्ण देखील होतील। मात्र मी नेहमीच म्हणतो कोणती धावसंख्या कमी नसते आणि बऱ्याच वेळा आपण पाहिले तर कमी धावसंख्येचे सामने नेहमीच रंगतदार ठरतात। अंतिम षटकापर्यंत ते सामने रंगतात किंबहुना अंतिम षटकातील अंतिम चेंडूवरती त्या सामन्याचा निकाल आपल्याला पाहायला मिळतो। साई चिराग संघ नेहमीच एक लढवय्या संघ म्हणून ओळखला जातो, त्यामुळे ही धावसंख्या डिफेंड करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल। अलिबाग तालुक्यातील काही महत्त्वपूर्ण संघांपैकी हे 2 संघ आज सुपर 8च्या ग्रुप मध्ये आपण पाहतो एकमेकांच्या बरोबर ठाकलेले आहेत आणि या सामन्यातील विजेता संघ पुढील फेरीत प्रवेश करेल। जिथे पहिल्या सामन्यात आपण पाहिलं विजय संपादन करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय तो म्हणजे फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाने। चला फुलाईदेवी सासवणे संघाने आपल्या सर्वांची जोडी त्वरित मैदानात उतरवायची आहे। आलेल्या सर्व पाहुण्यांचं नक्कीच मी आपल्या शब्द संघाने हार्दिक स्वागत करतोय। मंडळातर्फे नक्की त्यांचे यथोचित सत्कार आपण केलेला आहे। त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार। असंच आपलं प्रेम आपलं सहकार्य या मंडळास दरवर्षी लाभो ही ईश्वराचरणी प्रार्थना।
आपण पाहतो सोशल मीडियावरती बऱ्याचशा बातम्या आपल्याला पाहायला मिळतात। एक आज सकाळीच एक लेख पाहिला, एक परप्रांतीय आणि एक महाराष्ट्रीयन ह्या दोघांमध्ये संवाद सुरू होता। परप्रांतीयने प्रश्न विचारला, तुम्ही म्हणता शिवाजी महाराज असे शिवाजी महाराज तसे, याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? तर महाराष्ट्रीयन माणसाने त्याला उत्तर दिलं, पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात जावं लागतं आणि शिवाजी महाराजांचं अर्थ किंवा शिवाजी महाराज समजण्यासाठी महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं। कारण आपण खूपच नशिबवान आहोत की आपण महाराष्ट्र जन्माला आलो। पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे। सलमवीरांच्या भूमिकेत आपण पाहतोय फुलादेवी सासवडे संघाकडून सलमवीरांच्या भूमिकेत निकेतन स्ट्राइक एंडवर तर नॉन स्ट्राइक एंडवर धर्मेंद्र वर्धन। निकेतन नेहमीच एक चांगला फलंदाज सलमवीरांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो। तर डावखुऱ्याचा फलंदाज धर्मेंद्र वर्धन पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा खेळाडू, शरीर सौष्ठव स्पर्धेतही बरीचशी पारितोषिकं म्हणजे बॉडी बिल्डिंग मध्ये बरीचशी पारितोषिकं त्यांनी पटकावलेली आहेत आणि क्रिकेटच्या मैदानातही त्यांनी बरीच गाजवलेली आहेत। काही दिवसांपूर्वी झालेल्या आपल्या क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झालेली आपण पाहिलं, 6व्या आयोजित स्पर्धेमध्ये फुलदेवी सासवडे संघाने द्वितीय क्रमांक पटकावला आणि त्या सामन्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज किताब पटकावला खेळाडू धर्मेंद्र वर्धन आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंडवर। तर गोलंदाजीसाठी येतोय रितेश म्हात्रेवरती आज मोठी जबाबदारी दिलेली आहे। पॉवरप्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी तो आलेला आहे। पहिलं षटक घेऊन पंचांच्या डावीकडून राईट अमोल विकेट मारा करण्यासाठी रितेश। इथे मात्र जागेवर फटका लगवण्याचा प्रयत्न, नो फुट मोमेंट, फुटवर्कचा अभाव पाहायला मिळतोय। चांगली गोष्ट मी म्हणेन फलंदाच्या दृष्टिकोनातून की बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू यशनवरती आदळला नाही, अन्यथा तो बाद देखील झाला असता। चांगली सुरुवात रितेशची आपण पाहतोय। फलंदाजापासून चेंडू दूरवर ठेवण्याचा त्याचा प्रयत्न पहिल्या चेंडू नक्कीच यशस्वी होतोय। यावेळेस कव्हर षटकातून लागलेला फटका आपण पाहतोय, चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे पार येतोय कव्हर, सीमारेषे पार चौकार। यांना विनंती आहे की आपण व्यासपीठ येऊन आसनस्थ व्हायचे। सन्माननीय गणेश गावडे आपणास नम्रतापूर्वक मंडळाकडून विनंती असेल की आपण व्यासपीठ येऊन आसनस्थ व्हायचे। पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे। त्याआधी मी नेहमीच म्हणतो की कोणते मोठ्या आयोजनासाठी, कुठे मोठ्या स्पर्धेसाठी नक्कीच देणगीदार हे खूपच महत्त्वपूर्ण असतात। असे काही उदात्त देणगीदार आहेत, त्यांनी मंडळास आपल्या सहकार्य केलेले आहे। रायगड जिल्हा युवा सेना अध्यक्ष सन्माननीय श्री अमीर मधुकर ठाकूर, ज्याला आपण सर्वच पिंटे ठाकूर या नावाने ओळखतो, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडून मंडळास 20,000 रुपयाची देणगी सुरुवात पद्धत झाली। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या। त्यानंतर अलिबाग उपतालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सन्माननीय श्री कैलास काशीनाथ गजने यांच्याकडून मंडळास 10,000 रुपये देणगी स्वरूपात मदत झाले। जोरदार टाळ्या वाजवायच्या। हे देणगीदार नक्कीच मित्रांनो खूप उदात्त आहेत, कारण त्यांनी आपल्या मंडळास उपकृत केले देणगी देऊन आणि त्याचबरोबर आपला अमूल्य वेळ इथे दिलाय, त्याबद्दल त्यांचे पुनश्च एकदा मी मंडळातर्फे आभार प्रकट करतोय। आपली अशी साथ, असंच प्रेम, असंच सहकार्य दरवर्षी या मंडळास लाभो ही ईश्वराची प्रार्थना। आणि पुन्हा एकदा जातोय मैदानाकडे जिथे सामना सुरू आहे। पहिले 3 चेंडू आपण पाहतोय। आता डावखुऱ्याचा फलंदाज, आता खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल रितेशच्या गोलंदाजीचा कस लागेल, कारण एका अनुभवी आणि एका आक्रमक फलंदाजाला त्याला गोलंदाजी करायची आहे। यावेळी चांगला चेंडू क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय स्क्वेलिकच्या क्षेत्रावरती। पंचांच्या जवळपासच आपण पाहतो क्षेत्ररक्षण, तिथे क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय, कोणती धाव येत नाहीये। सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय। चेंडू चांगला होता, यशांच्या दिशेने येणार होता, या चेंडूला हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न, मात्र तिथे धाव मिळत नाहीये, निर्धाव चेंडू होतोय। गोलंदाज रितेश देखील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय। आणि मित्रांनो दबावाखाली, दडपणाखाली जे खेळाडू चांगली कामगिरी करतात निश्चितच त्यांचं भविष्य उज्ज्वल असतं, ते नावलौकिक कमवतात आणि आता नक्कीच नावलौकिक कमवण्याची संधी आहे गोलंदाज रितेशला।
इथे बॅटची कडा चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर चेंडू जातोय 1 बाउन्स वाईड लॉंग ऑफ सीमारेष पार येतोय दणदणीत चौकार संभ्रम निर्माण करतोय असं मी म्हणेन। या षटकाचा विचार केला 5 चेंडू झालेत या पहिल्या 5 चेंडू आतापर्यंत 2 चौकारनिशी 9 धावा इथे खर्च केल्या त्या म्हणजे गोलंदाज रितेशने पॉवर प्लेचं षटक आहे 5 षटकामध्ये 52 धावा जमवायच्या आहेत म्हणजे जर आपण पाहिलं तर जवळपास 10.50च्या सरासरी धावा जमवायच्या आणि त्याच दृष्टिकोनाने फलंदाजी केली जाते ती म्हणजे दोन्ही सलामीवीर निकेतन आणि त्याच्या साथीला असलेला धर्मेंद्र वर्तक यांच्याकडून। चला चेंडू आल्यास त्वरित सामन्याला सुरुवात करायची। 5 षटकांचा सामना आपण ठेवलेला आहे पहिल्या फेरीतील सामने आपण 5 षटकांचे ठेवलेले आहेत। त्या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय आकर्षक अशी बक्षिसं आपल्याला पाहायला मिळतात। पारितोषिक आहेत प्रथम क्रमांक रोख रक्कम 70,000 रुपये आकर्षक चषक द्वितीय क्रमांक 40,000 रुपये रोख आकर्षक चषक। धर्मेंद्र बॅट न आलेला फटका चेंडू जातोय सीमारेषे पार उत्तुंग असा षटकार। थँक्यू डीजे। यावेळेस आपण फटका पाहिला एखाद्या कॉपी बुक स्टाईल मध्ये लगवलेला फटका। सन्माननीय गणेश गावडे इथे उपस्थित झालेल्या मंडळाच्या विनंतीस मान देऊन ते आले त्याबद्दल धन्यवाद। आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। खऱ्या अर्थाने हे पाहुणे मंडळी हे या स्पर्धेची शोभा वाढवतात त्यांनी आपला अमूल्य वेळ दिलेला आहे। खूप व्यस्त असा त्यांचा कार्यक्रम असतो तरीही या मंडळ असलेलं प्रेम त्याने इथे उपस्थित राहून दाखवले त्याबद्दल त्यांचे पुनश्च एकदा आभार। पहिल्या षटकाच्या अखेरीस एक चांगली सुरुवात धर्मेंद्र वर्तक निकेतन या दोन्ही फलंदाजी मी म्हणेन आणि त्याचबरोबर फुलदेवी सासवणे संघाची 52 धावांचं टार्गेट समोर असताना 52 धावांचं लक्ष असताना पहिल्या पावट्याच्या षटकामध्ये 15 धावा आल्या एक चांगली सुरुवात झाली आणि सुखावह गोष्ट म्हणावी लागेल फुलदेवी सासवणे संघाच्या दृष्टिकोनाने की दोन्ही सलामीर हे नाबाद आहेत। एक चांगली सलामी दोन्ही फलंदाजांनी पहिल्या षटकात तरी दिले आणि धावसंख्येला रोख लावायचे विकेट प्राप्त करायचे यासाठीच साई झिरड संघाकडून त्यांचा नक्कीच प्रभावी गोलंदाज जो नेहमीच गोलंदाजीसाठी आल्यानंतर आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून देतो आपल्या संघाला विकेट प्राप्त करून देतो प्रतिस्पर्धी संघाच्या धावा रोखतो असा प्रारंभ पाटील। प्रारंभ म्हणजे सुरुवात पाहूया प्रारंभ आपल्या षटकाचा प्रारंभ आपल्या षटकाची सुरुवात कशा प्रकारे करतोय। पंचांच्या डावीकडून राईट मोड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतो पहिल्या चेंडूचा सामना करेल निकेतन। यावेळेस निकेतनचा हा फटका चेंडू पण पाहतोय चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषे पार येतोय चौकार। डीजे मास्टर आपण पाहतोय प्रणीत याच्या माध्यमातून सलग 3 दिवस आपल्याला काही कोळी गीतं काही एकविराईची गीतं अशी चांगली गीतं सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय त्याचे आभार। पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे। या चौकारने आपण पाहतोय गोलंदाजी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर आता मात्र दिशा बदलून राईट ऑन द विकेट प्रारंभ। यावेळेस फुलटॉस चेंडू बॅटची कडा घेत चेंडू जातोय डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेने सलग दुसरा चौकार। फलक लागल्यात आणि ज्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरसावते आपण पाहतोय जी शरीरयष्टी आपल्याला पाहायला मिळते
क्षेत्ररक्षण करण्यास संघाची तितकीच पॉझिटिव्ह पाहायला मिळत नाही, कारण धावा जात आहेत, विकेट्स प्राप्त होत नाहीये. दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या षटकात धर्मेंद्र वर्तक आणि आता निकेतन. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, स्कोअर एक कटचा अप्रतिम फटका, सलग दुसरा चौकार येतोय त्या दिशेला. जर मागील दोन चेंडू पाहिले तर जवळपास असं वाटेल की आपण पुनर्प्रक्षेपण पाहतोय, ऍक्शन रिप्ले पाहतोय, कारण ज्या पद्धतीत गोलंदाज तोच फलंदाज तोच आणि फटका देखील त्याच पद्धतीचा, आणि त्याच दिशेला सीमारेषेपार चौकार गेले. सलग 2 चौकार म्हणण्यापेक्षा सलग 3 चौकार आले आपण इथे पाहतोय, आणि या 3 चौकाराची धावसंख्या आकार किती धावसंख्या पुढे सहसा ती धावसंख्या होते ती म्हणजे 27 धावा. जिंकण्यासाठी विचार केला तर अजूनही 25 धावांचं लक्ष गाठायचंय, आणि चेंडूंचा विचार केला 21 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने कमबॅक करावं लागेल. प्रारंभला साई झिराट संघाला अन्यथा सामना त्यांच्यापासून खूपच दूरवर गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पायाच्या दिशेने टाकले चेंडू, इथे चेंडूला दिशा दिले, 2 धावा घेण्याचा प्रयत्न मंदारला आपण पाहतोय. मंदार म्हात्रे आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रावरती 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना तो फाईन लेगच्या दिशेने गेला, चेंडू त्यांनी अडवला, पण त्या दरम्यान 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं ताळमेळ पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर एक स्लिप, एक पॉइंट, एक बॅकवर्ड पॉइंट, एक पॉइंट. यावेळेस मात्र नक्कीच चांगला फटका, पुन्हा एकदा चौकार येतोय डीप पॉइंटच्या क्षेत्रावरून. बऱ्याच वेळेला मित्रांनो आपण पाहतो ज्यावेळेस फलंदाज प्रेडिक्टेबल होतो, म्हणजे एकाच पद्धतीचा फटका लगवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा फायदा होतो गोलंदाजाला, तो आपल्या गोलंदाजीत मिश्रण करतो. पण जेव्हा गोलंदाज प्रेडिक्टेबल होतो, एकाच पद्धतीचे चेंडू टाकतो, तेव्हा मात्र त्याचा फायदा होतो फलंदाजाला. फलंदाज निकेतनने पाहिलं की उजवीच्या बाहेर चेंडू टाकला जातोय, आउटस्विंग पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, तर उशी देण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याने केवळ पॉइंटच्या डोक्यावर फटके लावण्याचा प्रयत्न केला, आणि आतापर्यंत पॉइंटच्या क्षेत्रावरती आपण पाहिलं तर 3 चौकार आले, एक चौकार आला, तो म्हणजे फाईन लेगच्या क्षेत्रावरती. एकूण 4 चौकार या षटकात झाल्यानंतर आता मात्र क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. डीप पॉइंटच्या क्षेत्रावरती क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. येथे मात्र या चेंडूला उजवीच्या दूरवरचा चेंडू खेळायचा मिडविकेटच्या दिशेला, मात्र बॅटच्या चेंडूचा काही संपर्क येत नाही. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झाली ती म्हणजे 33 धावा, 33 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटक म्हणजे 12 चेंडू, 12 चेंडू 33 धावा. धावांची जी आवश्यक सरासरी आहे त्याहीपेक्षा चांगली सरासरी इथे राखलेली मी म्हणेन. आणि आता उर्वरित 18 चेंडू मध्ये आवश्यकता असेल ती म्हणजे 19 धावांची. 18 चेंडू 19 धावा. आव्हान नक्कीच आता सोपं झालंय मी असे म्हणेन. मात्र अजूनही सामना संपलेला नाही मित्रांनो, कारण क्रिकेटचं भाग्य सांगणारा अजून कोणी जन्माला आला नाही, आणि क्रिकेट या खेळामध्ये कोणता संघ जिंकेल हे अंतिम चेंडू पर्यंत सांगता येत नाही, किंबहुना जोपर्यंत विजय धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत सांगता येत नाही. बघूया या 18 चेंडू मध्ये काय घडतंय. आता मात्र साई झिराट संघ अनुभवाकडे जातोय असं मी म्हणेन, कारण सर्वात अनुभवी खेळाडू, अष्टबैलू खेळाडू जसं यासिन सरांनी सांगितलं, याच मैदानात शतक ज्या खेळाडूंच्या नावावरती आहे आणि ज्यांनी आपल्या गोलंदाजीने कित्येक पारितोषिक पटकवले, कित्येक हॅट्रिक्स त्याच्या नावावरती आहेत, कित्येक सामने त्याने आपल्या भेदक गोलंदाजीने आपल्या संघाला विजय मिळवून दिलेत, कित्येक स्पर्धेमध्ये त्याने उत्कृष्ट गोलंदाजाचा मालिकेचा किताब पटकावलेला आहे. असा अनुभवी खेळाडू साई झिराट संघातील सर्वात अनुभवी खेळाडू मी म्हणेन प्रशांत म्हात्रे येतोय गोलंदाजीसाठी. आणि इथे मात्र प्रशांतला पूर्णतः आपल्या अनुभवाने गोलंदाजी करावी लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ विजयाच्या जवळ पाहायला मिळतोय, तर काहीसा बॅकफुटला पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये साई झिराट संघ. प्रशांत आपल्या नेहमीच्या शैलीत पंचांच्या डावीकडून राईट मध्ये विकेट मारा करतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय, पहिल्या चेंडूवरती पंचांकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नाहीये. फलंदाज जागेवर फटका लावण्याचा प्रयत्न करतोय. इथे निर्धाव चेंडू येतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर नक्कीच गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढेल. विकेट प्राप्त झाली तर त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो. मात्र इथे दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीत
एक प्रकारे खूपच फ्रीली इथे स्वतंत्रपणे इथे आपण खेळताना पाहतोय, कारण त्यांना कल्पना आहे धावसंख्या जास्त नाहीये आणि जी आवश्यक धावसंख्या त्या दृष्टिकोनाने आपला संघ सुरू आहे, धावसंख्या धावफलक लागलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे दोन्ही फलंदाज नाबाद आहेत, एकही विकेट गेलेली नाहीये। त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ हा दबावाखाली आहे, कारण आता सर्वात जास्त विजयासाठी प्रयत्न करायचे ते प्रतिस्पर्धी संघाला करायचे, त्यांना विकेट प्राप्त करायचे, धावा रोखायच्या, त्यामुळे एफर्ट्स हे त्यांना लावायचे, आपल्याला चांगल्या पद्धतीने खेळ खेळायचा आहे। ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहतो इथे छायाचित्र टिपली जात आहेत, आलेले सर्व मान्यवर इथे नक्कीच त्यांची छायाचित्र आपण घेतोय, फोटोग्राफ्स ड्रोनच्या माध्यमातून आपण घेतोय। या स्पर्धेचे जे लाईव्ह टेलिकास्ट ज्याला आपण थेट प्रक्षेपण म्हणतो हे उपलब्ध केलंय YouTubeच्या माध्यमातून dreamscricket.in च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्या टीमचे विशेष आभार, त्यांच्या मार्फत एक चांगलं छायाचित्र तयार करून चांगली साऊंड क्वालिटी च्या माध्यमातून घर बसल्या किंवा बाहेर असलेले खेळाडू प्रेक्षक या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। आम्हाला या सामन्याच्या माध्यमातून ऐकतायत, त्याचबरोबर आलेल्या पाहुण्यांचंही इथे छायाचित्र दाखवले जात आहेत। पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे। पहिल्या चेंडूवर कोणती धाव नाही, दुसऱ्या चेंडूवर एकेरी स्वरूपाची धाव आलेली आहे, धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या होते 34 धावा। पहिल्या षटकात 15 धावा, दुसऱ्या षटकात 18 धावा, या षटकात धावा रोखल्या जाणार का की पुन्हा एकदा एक महागडे षटक आपल्याला पाहायला मिळणार? धावसंख्या विशेष झाली नाही, त्यामुळे गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे। जर गोलंदाज चांगली कामगिरी करतील तरच आता या सामन्यात कमबॅक करता येईल साई शिरड संघाला। यावेळेस बॅटची आउटसाइड एज चेंडू आपण पाहतोय, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातोय इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात। पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय आणि विजयाच्या दिशेने मार्गस्थ झाला असं मी म्हणेन। फुलेदेवी सासवणे संघ अजूनही विजयासाठी जर आपण पाहिलं धावसंख्या एकूण पहिली 36 झालेली आहे, विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे, 52 धावांचं लक्ष्य आहे। 3 चेंडू झाले त्या षटकात, या षटकात चौकार येत नाहीये, षटकार येत नाही म्हणजे कोणती बाउंड्री येत नाही, कारण गोलंदाज नक्कीच चांगला मारा करतोय, आपल्या गोलंदाजीत मिश्रण करतोय। इथे मात्र आपण पाहतोय बघा मित्रांनो, स्लोअर वन चेंडूवरती गती नव्हती, मात्र ज्या टप्प्यावर चेंडू टाकला आणि त्यानंतर चेंडू उसी प्राप्त केली, शरीराचा वेध घेतला। इथे मात्र या चेंडूला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता किंवा ढकलण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यामध्ये यश मिळत नाही, निर्धाव चेंडू होते। गोलंदाज प्रशांत नक्कीच प्रयत्नशील आहे की आपल्या संघाला मी ब्रेक थ्रू मिळवून देऊ, आपल्या संघाला मी विकेट मिळवून देऊ, आपल्या संघाला मी पुनरागमन करून देऊ या स्थितीत। ते मात्र या चेंडूला खेळून काढले लॉंगॉनच्या दिशेला, जिथे कैवल्य पाटील क्षेत्ररक्षण करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, इथे 1 धाव मिळते। आतापर्यंत कंजूस षटक मी म्हणेन, कारण 5 चेंडूमध्ये गोलंदाज प्रशांतने केवळ 4 धावा खर्च केल्यात। पहिल्या दोन्ही षटकांच्या तुलनेत इथे चौकार षटकार येत नाहीये। महत्त्वपूर्ण म्हणजे पहिल्या 2 षटकांमध्ये निर्धाव चेंडू आपल्याला जास्त पाहायला मिळाले नव्हते, मात्र या षटकामध्ये 2 निर्धाव चेंडू आलेत। याचा अर्थ फलंदाजाला विचार करण्यास भाग पडतोय गोलंदाज प्रशांत। अप्रतिम चेंडू आपण पाहतोय, फुल लेंथचा चेंडू आपण इथे पाहतोय। त्या दरम्यान पंच प्रकाशजी अष्टमकर इथे उपस्थित झाले, त्यांचे मी स्वागत करतोय। झिरड येथील पंच आहेत आणि त्यांना पंचगिरी करताना आपण पाहिलं तर नक्कीच आपल्या सर्वांना गोट्या अंपाची आठवण येईल, कारण त्या पद्धतीत नृत्य करून ते आपल्याला चौकार षटकार किंवा चौकार षटकार असल्याचं आपल्याला दर्शवतात। त्यांचे हार्दिक स्वागत आहे। या षटकात आपण पाहिलं केवळ 4 धावा आल्यात, आता 2 षटक म्हणजे 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 15 धावांची। त्यामुळे चौथं षटक हे महत्त्वपूर्ण षटक ठरणार आहे। या षटकात धावा रोखण्याचा, विकेट प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि हे षटक कोणाला द्यायचं यासाठी विचार विनिमय केला जातोय। मित्रांनो लवकर घ्यायचंय, कारण आपल्याला अजूनही सामने खेळवायचे आहेत। आम्हाला कल्पना आहे सामना अटीतटीचा आहे, नाजूक अवस्थेत आहे। दोन्ही संघांना विजयाची प्रतीक्षा आहे, विजयासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात, त्या पद्धतीने तुम्ही मैदानात खेळ करताय, मात्र वेळ जास्त वाया घालू नका।
आपल्याला अजूनही सामने खेळवायचे, नवीन गोलंदाजाला नियुक्त करा। 12 चेंडू विजयासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे। 15 रन्स रिक्वायर्ड इन इनिंग, 12 डिलिव्हरीज। चला लवकर घ्यायचे मित्रांनो, पंचांनाही सूचना असेल, कृपया करून जास्त वेळ वाया जाणार नाही, त्वरित सामना सुरू होईल याकडे आपण देखील लक्ष द्यायचंय। डावखुऱ्याचा गोलंदाज मंदार मात्रेला आपण पाहतोय। एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे ओळख आहे, चांगली डावखुऱ्याची फलंदाजी आणि उपयुक्त अशी डावखुऱ्याची मध्यम गती गोलंदाजी। चला मंदार या सामन्यामध्ये कशा प्रकारे खेळतोय हे बघायचं आपल्याला, कारण मंदारकडे देखील अनुभव आहे, जास्त नसला तरी बराचसा अनुभव आहे, कारण त्यांनी प्रतिस्पर्धी संघाबरोबर सामने खेळले। प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतात याचा अभ्यास नेहमी चांगले गोलंदाज करत असतात। कशा पद्धतीने सापळा पद्धतीने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना धावसंख्येपासून रोखायचं, कशा प्रकारे त्यांची विकेट प्राप्त करायची याचा अभ्यास नक्कीच काही अभ्यासू खेळाडू करत असतात। त्या पद्धतीचा खेळाडू आहे, त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल। निकेतन यांनी चांगली सुरुवात केलेली, आतापर्यंत आपण पाहिलं निकेतनच्या बॅट मधून 5 चौकार आपल्याला पाहायला मिळाले। त्याने एकूण 26 वैयक्तिक धावसंख्या तो खेळतोय, तर एक षटकारनिशी 11 धावसंख्या आपण पाहतोय। धर्मेंद्रने त्याला चांगली साथ दिलेली आहे। सलवरेंची थोडी अभेद्य आपण पाहतोय या स्पर्धेत। सलवरेंच्या भूमिकेत आपण पाहिलं, सर्वोच्च धावसंख्या सलामीची भागीदारी आपण पाहिली तर ती 69 धावांची कालच्या दिवशी आपण पाहिली। यावेळेस बॅटच्या टू एंडला बॅटच्या चेंडू लागतो, इथे 1 धाव मिळते। लॉंग ऑफच्या क्षेत्रावरून वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रावरती चेंडू फील्ड केला जातोय। जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातोय सहजरित्या 1 धाव पूर्ण होते, धावसंख्या होते ती म्हणजे 38 धावा। अजूनही आपण पाहिलं तर 14 धावांची आवश्यकता आहे। 11 चेंडू 14 धावा, हे षटक खूपच महत्त्वपूर्ण आहे आणि दबाव टाकण्यासाठी आपण पाहतोय यष्टीरक्षक प्रशांत मात्रे इथे यश यांच्या जवळ क्लोज कीपिंग करताना आपल्याला पाहायला मिळतंय। धर्मेंद्र वर्तक डावखुऱ्याचा फलंदाज, त्याच्या समोर आपण पाहतोय मंदार मात्रे। यावेळेस मात्र मंदारचे इथे स्वागत करतोय षटकारने, आपले मनसुबे ते जाहीर करतोय धर्मेंद्र वर्तक। या चौकारीने आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे 48 धावा आणि आता मात्र सर्वांनाच मान्य करावं लागेल की या सामन्यात पूर्णतः डॉमिनन्स, वर्चस्व, आणि इथे मात्र येतोय विजयी षटकार। या सामन्यात या स्पर्धेतील अजून एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं की सलवऱ्यांची जोडी अभेद्य 10 गडी राखून हा सामना एका संघाने जिंकलेला आहे। 10 गडी आणि त्याचबरोबर 8 चेंडू राखून हा सामना जिंकलेला आहे। फुलादेवी सासवणे संघाने अभिनंदन फुलादेवी सासवणे संघाचं। आणि पूर्णतः वर्चस्व आपण पाहिलं, मग फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल किंवा क्षेत्ररक्षण, तिन्ही क्षेत्रामधील प्रतिस्पर्धी संघाला डोकं वर काढण्याची संधी दिली नाही फुलादेवी सासवणे संघातील खेळाडूंनी, आणि हा सामना जिंकलेला अभिनंदन त्यांचं। तर साई झिराड या संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार। पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा। आलेले सर्व मान्यवर आपली इथे रजा घेत आहेत, मंडळाच्या विनंतीस मान देऊन आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ इथे दिलात, देणगी स्वरूपात मदत केलीत आणि सामन्याचाही आनंद घेतला, त्यासाठी आपले मनपूर्वक आभार। दरवर्षी आपली अशीच साथ या मंडळास राहू द्या, आपलं प्रेम, आपलं सहकार्य, आपली साथ अशीच प्रकारे या मंडळास मिळू द्या। या सामन्यातील आताच तर विनंती असेल पाहुण्यांना जर 2 मिनिटं थांबायचं, आपल्या शुभ हस्ते सामन्याचा किताब दिला जाईल।
आणि या सामन्यातील सामन्याचा मानकरी एका षटकामध्ये 2 विकेट प्राप्त करणारा आणि त्याचबरोबर 27 धावांची नाबाद खेळी साकारणारा धर्मेंद्र वर्तक ठरतोय सामन्याचा मानकरी. धर्मेंद्र, आपण टॉस बॉक्स जवळ यायचे आपला सामन्याचा किताब घेण्यासाठी. धर्मेंद्र, आपण थोडा वेळ गप्पा गोष्टी करणार आहोत. वेलकम धर्मेंद्र आणि मनपूर्वक तुमचं अभिनंदन. धर्मेंद्र, यंदा खूपच फॉर्मात आहेस. मग दिवोडी असेल, आवास असेल आणि पुन्हा एकदा फकीरपाडा. काय विशेष सांगशील मला की प्रयत्न केलेस किंवा प्रॅक्टिस केलीस? कारण मागचा जर आपण काही काळ विचार केला तर थोडासा अपसेट किंवा अप अँड डाऊन असे असायचेच, परंतु यावेळेस मात्र अगदी तुफानी फॉर्म दिसतोय. यासीन सर, मागच्या वर्षीपर्यंत मी शरीर सौष्ठव स्पर्धा जोरदार खेळलोय, नॅशनल पर्यंत खेळून आलो. पण मागच्या वर्षी त्या स्पर्धांना मी स्टॉप घेतला पूर्णपणे. आणि फिटनेसमध्ये राहायचं आहे तर क्रिकेट सारखा चांगला खेळ दुसरा कुठला नाही आहे माझ्या तरी नजरेत. आणि मी ह्या वर्षी चांगली फिटनेस ठेवली, चांगली प्रॅक्टिस केली आणि देवाच्या कृपेने चांगलं यश पण मिळते. आमच्या संघाला 2 नंबर मिळालेत. इथे पण आम्ही अंतिम फेरीत जावं अशी इच्छा आहे. धन्यवाद. आणि आणखीन एक प्रश्न असेल, अर्थातच आपण पाहतोय की सर्व क्रिकेट रसिकांसाठी एक मोठी टुर्नामेंट, सुंदर टुर्नामेंट, एक लाजवाब आयोजन, चंद्रकांत असतील किंवा मनोज भोईर असतील किंवा एकूणच सर्व हे जे फकीरपाडा संघाचे संघ सहकारी आहेत, आणि ह्या आयोजनाबद्दल काय बोलशील? हे आयोजन दरवर्षी खूप चांगलंच असतं आणि दर वर्षानुवर्षी ते चांगल्या पद्धतीने आणखीन चांगलं करण्याचा प्रयत्न सुद्धा करतात. आणि या स्पर्धेमध्ये खेळायला आम्हाला भरपूर आवडतं आणि दरवर्षी त्यांची स्पर्धा चांगल्या रीतीने यशस्वी होते. ओके, विश यू ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅच साठी तुला खूप खूप शुभेच्छा. तर आपण वळणार आहोत टॉस कडे. थँक्यू यासीन सर. आणि त्याचबरोबर सांगू इच्छितो, यासीन सर नाशिकला होता धर्मेंद्र. आज सकाळी 6ची ट्रेन पकडून तो आलेला आहे आणि त्यानंतर स्पीडबोटनी तिथे पोहोचलाय हा सामना खेळण्यासाठी. आणि धर्मेंद्र, तुला अजून एक शुभेच्छा मंडळाकडून, माझ्याकडून, आमच्या सर्व समालोचन कक्षाकडून. परवा तुला पुत्ररत्न प्राप्त झालं, त्याबद्दल तुला शुभेच्छा. आणि सन्माननीय दर्शनजी वाकडे यांना विनंती आहे, जर आपण सुद्धा व्यासपीठाकडे यावं. एक उत्तम आयोजक, त्याचप्रमाणे एक चांगला खेळाडू आणि एक चांगला ह्युमन बीइंग म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय दर्शनजी वाकडे यांना विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपला यथायोग्य आणि मी इथे तुमचा सन्मान करू इच्छितोय. सन्माननीय मनोज भोईर या मंडळाचे मुख्य सदस्य आणि आयोजन कमिटीचे मुख्य सदस्य यांचे अगदी जवळचे मित्र, खास मित्र म्हणून दर्शन वाकडे. सन्माननीय शिवाजीराव टेंगळे जय हनुमान संघाचे एक सदस्य आणि त्यांच्या संघामध्ये त्यांनी अनेक वर्ष आपल्या फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, आपलं नक्कीच जबरदस्त असं प्रदर्शन केलेलं आहे. असे सन्माननीय शिवाजीराव आपल्या समवेत आहेत. तर या दरम्यान टॉस केला जातोय सन्माननीय शिवाजीराव यांच्या शुभ हस्ते. टॉस केला गेलाय. हेड इज कॉल, टेल इज कॉल, हेड आहे. तर हा सामना 4 षटकांचा असेल. सन्माननीय दर्शनजी वाकडे आपल्या विनंतीस मान देऊन इथे आलेले आहेत आणि त्यांचे मित्र, अगदी जवळचे मित्र, एक आयोजक दुसऱ्या आयोजकाची इथे आपण पाहतोय त्यांचा सन्मान करतोय. फार महत्वाची ही बाब म्हणावी लागेल, कारण दर्शन वाकडे आपल्या विनंतीस मान देऊन आले. जसं मी म्हटलं की एक चांगला खेळाडू, एक चांगला ह्युमन बीइंग आणि त्याचप्रमाणे एक अप्रतिम आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे असे दर्शन वाकडे यांचा आपण इथे सन्मान केलाय.
आणि या दरम्यान क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय की फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय आणि बॉन्ड आपला प्लीज निर्णय लवकरात लवकर. प्रसाद ओके, क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय आहे. सचिन म्हात्रे, प्रणय अर्थात बॉन्ड, प्रफुल्ल पाटील, प्रसाद पाटील, त्याचप्रमाणे मोकल कंपनी किंवा डाकी कंपनी म्हणूया, कारण प्रवीण डाकी असेल, मंथन डाकी असेल, हे अप्रतिम खेळाडू त्यांना लागतात. बऱ्याच वेळा मला सुद्धा विचार येतो की हे खेळाडू आणतात तरी कुठून, एकापेक्षा एक सरस असे नवीन खेळाडू ते तयार करत असतात. अर्थात याचं श्रेय प्रफुल्ल आणि प्रसादला नक्कीच जात आहे, कारण आपल्या संघामध्ये त्यांना खेळवायचं, कसं खेळवायचं, कशा पद्धतीने डेव्हलप व्हायचं याचे काही धडे नक्कीच त्यांनी त्यांना दिलेले असतीलच, यात तीळ मात्र शंका नाहीये. तर पुन्हा एकदा एक लाजवाब अप्रतिम अटीतटीची लढत आपण पाहणार आहोत. सामना 4 षटकांचा असेल आणि डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची ख्याती आहे, ज्यांची